बघा इथं बाळूमामाच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे आणि इथं लय गोंधळ म्हणजे पोरांचा लय आवाज होता म्हणून मी व्हॉइसवर आवाज टाकत आहे. आणि आता आम्ही पेढे वगैरे घेतले होते देवाला ठेवायला. आता आम्ही पुजाऱ्यांना म्हणतोय की गुलाब नेऊन बाळूमामांना ठेवा. आणि मग इथं मी पाया पडायला लागलेले आहे. बघा आम्ही दोघं पण पडतोय. आणि बघा किती छान मूर्ती दिसते. खूप इकडं असं इतकं मस्त मस्त आहे. मी दाखवते नाही का, एवढं मोठं परिसर आहे, झाडं आणि एकदम शांत आहे. आणि तो म्हणजे ते दुसरेच होते भाविक पाया पडायला फोटो काढत होते आणि मी पण तिथं उभा राहिले होते पाया पडायला. प्रसाद मी खात होते कार्तिक आणि मी. आणि नका इथं बाळूमामाच्या मेंढ्या आहेत ह्या. देतू कशी उभा राहिली आहे. कार्तिकच्या हाताला घंटी येत नाही तर उड्या मारा करतं. सुंदर वातावरण आहे आणि एकदम शांतता. आवाज हो का. आता देदो मी यांना परत पाया पडायला आलेला आहे. परत एकदा जाताना हा कुठं इथं आहे स्वामी समर्थाचं मंदिर. तर स्वामी समर्थाच्या मंदिरात नाही, तिथं स्वामी समर्थाचं मंदिर आहे. आणि स्वामी समर्थाच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे. का आम्ही पाया पडतोय आणि आमची पूजा पण इथे झालेली आहे. बघा स्वामी समर्थ. खूप छान दर्शन झालं. इतकं छान दर्शन आहे, काही गर्दी नव्हती. परत संध्याकाळी गर्दी झाली. आम्ही एका दिवशी खूप देवदेव केले. तर स्वामी समर्थांची पालखी आहे आणि मी आता इथं पाया पडायला लागली पालखीच्या. आणि एवढं जवळून दर्शन कुठंच होत नाही, कुठंच म्हणजे असं किती मंदिरं मी बघितली पण एवढं जवळून दर्शन होत नाही. आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं होम केलेला आहे आणि सकाळपासूनच होमची पूजा चालली होती की जोड्याने पूजा करायची. आता इथं आलेलं आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. विठ्ठल रुक्माईला त्या दिवशी एकादशी दिवशी मी आषाढी एकादशीला गेले नव्हते, घरीच मी दर्शन घेतलं होतं. तरी चला म्हणलं तिथंच मंदिर होतं तर चला म्हणलं एक ह्याला पण जाऊया, विठ्ठल रुक्मिणीला पण जाऊया. आणि तिथं पण बघा इतकं शांत छान परिसर आहे ना, इतकं भारी वाटत होतं. मी म्हणायचे की थांबू जरा, आपण इथं हे करूया, बसूया जरा वेळ. पण ते म्हणायला लागले नको. तर मग मी तिथं पण एक दोन असे रील्स काढलेले आहे, म्हणजे नाही का व्हिडिओमधलंच मी हे केलेलं आहे डाउनलोड. आता बघा इथं रात्र झालेले आहे आणि इथं रात्री मग आम्ही सगळे परत मिळून आलो. कारण मी दुपारी गेलो होते घरी आलो. पाऊस साईबाबाच्या मंदिरात तिथं आलो होतो आणि तिथं खूपच पाऊस होता. पावसाने आमचे कपडे ओले झाले. परत आम्ही संध्याकाळी परत आरतीला गेलो होतो. थांबा तुम्हाला दाखवते आरती. तुम्ही आता आरती बघितलेली आणि सगळ्या जेवढ्या लेडीज होत्या ना मंदिरात तेवढ्या सगळ्यांनी दिवे आणले होते, ताट आणले होते, त्या आरती ओळत होते. आणि आम्ही लांब होतो आणि समर्थ आणि त्याचे पप्पा लांब होते आणि आमचं त्यांचं काय मिळणं होतं. आणि समर्थाने शूट केलेलं आहे बघा हे सगळं. आणि समर्थाकडे मोबाईल होता त्यामुळे मला काय दाखवलंच नाही त्याने. इतकं म्हणजे गर्दी होती ना, एवढी गर्दी, प्रचंड गर्दी आणि इतकं छान वाटत होतं. पहिल्यांदाच आम्ही तिथे गेलो होतो. आणि ते पण आहे ना, म्हणजे एका लेडीजने मला सांगितलं होतं की रोहिणी तुझी तब्येत सारखी तो आजारी असते, सारखं घरात म्हणजे
सुख शांती, पोरांचं सारखं आजार, पण मग तू जा तिथं बाळूमामाला. आणि स्वामी समर्थाचं मंदिर आहे, तिथे गेल्यानंतर तुला चांगलं वाटेल, शांत वाटेल. आणि मी तसंच ते ऐकलो आणि खरंच मला इतकं छान वाटलं तिथं, खूप सुंदर. खरं म्हणजे खरं. आणि कोण जरी असं पुण्यामध्ये असेल तर तुम्ही नक्की जावा तिथं. हो का, अजून पण तिथं आरती चालू आहे बघा. 2-3 आरत्या बोलल्या, ते शंकराची बोलल्यात, परत गणपतीची बोलल्यात, अंबाबाईची बोलल्यात, आणि परत स्वामी समर्थांची आरती पण बोलल्यात. आता शेवट आपण शेवट ह्यालाच गेलेलो आहे आपण, म्हणजे शेवटचंच स्वामी समर्थाचं दाखवलेलं आहे आणि लास्ट घरी आलेलं ते दाखवले बघा. थांबा दाखवत चालू. आणि इथं बघा मी पाया पडते, आणि जेवढे दिवे होते ना, हो का, इथं वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाला मी फेरी मारलेली आहे. आणि जेवढ्या बायकांनी जे आरती ओवळली होती ना, पिठाचे दिवे केले होते, तेवढे दिवे तिथे वडाच्या झाडाला ठेवलेले आहेत आणि मग पाया पडलेले आहे. आता बघा इथं पुढं काय होते दाखवते तुम्हाला. आता इथं खूप सारे दिवे आहेत बघा. समर्थ दिदी दिवे खूप वारा आहे तिथे, खूप झाडं आहेत, खूप हे आहे. आणि त्या हवेने दिवे तिथले विजायचे, आणि तेल संपलं असायचं किंवा तेल संपल्यावर पण दिवे विजतात आणि वाऱ्यामुळे पण दिवे विजतात. आता मी पण दिवे लावायला लागले होते. आणि आत्ता मी घरी आलेले आहे बघा. मी गाडीवरचं वगैरे काही दाखवत नाही, मोबाईल हातात घेत नाही, कारण कार्तिक पण आमच्यासोबत होता. आम्ही 5-5 जण गेलो एकाच गाडीवर. आणि आम्ही आता घरी आलेलो आहे. बघू आता मी घरी आलो काय काय बोलते बघू तुम्हाला. स्वामी समर्थाला गेलो होतो आणि तिथं आरतीला पण गेलो होतो. काय झालं अचानक, आता माणसाला कपडे चेंज केले तर काय झालं, आम्ही बाळूमामाला, विठ्ठलाला आणि स्वामी समर्थाला गेलो. आणि जेव्हा आम्ही साईबाबाला येत होतो तेव्हा खूप म्हणजे खूप पाऊस आला. आणि नंतर संध्याकाळी 7ची आरती होती. तर असं म्हणतात की बाबा आरतीला गेल्यावर जरा नाही का मनातल्या इच्छा वगैरे पूर्ण होतात असं. तर मग आम्ही घरी आलो, कपडे चेंज केले, आणि नंतर ना मग आम्ही घरी येण्याचं कारण काय, कपडे चेंज केले आम्ही तोपर्यंत आमची गिरण रिपेअर करायला माणूस आला. म्हणजे गिरण आमची बंद पडली, पिठाची गिरण बंद पडली म्हणून ते रिपेअर करायला माणूस आला. त्याचा फोन येत होता आम्हाला, कुठं आहे म्हणून, कुठं आहे म्हणून. मग त्याच्यासाठी आम्ही घरी आलो, कपडे वगैरे चेंज केली. मग आम्ही काही कपडे वगैरे म्हणतात सकाळी वेगळी होती, तुम्ही एका त्या व्हिडिओमध्ये तुमचे वेगळे कपडे दिसत. आता तसं नाही, भिजलो होतो. आणि गिरण रिपेअर करायला पण आलता माणूस, आणि साईबाबाचं पण दर्शन झालं, सगळं झालेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि आरतीचं तर महाप्रसाद पण होता तिथं, ते दाखवलं नाही का, ते नको म्हणलं, कशाला उगाच जेवलेलं वगैरे दाखवाय नको. तर कसा वाटतोय आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तब तक भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तब तक